छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक या ठिकाणी भारतीय क्रांती दल या संघटनेच्या वतीनं जनसुरक्षा विधेयक कायदा याच्या विरोधात तसेच महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीवर जोरदार निदर्शन करण्यात आले। जनसुरक्षा विधेयक लागू झाल्यानं लोकशाहीच्या मुळावरच घाव घातला आहे असा आरोप करीत भारतीय क्रांती दल यांच्या वतीनं क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आलं। जनसुरक्षा विधेयक हे सामान्य लोकांच्या अभिव्यक्ती स्वतंत्रता मांडण्याचं, स्वतंत्र बोलण्याचं स्वातंत्र्य, त्यासोबतच लोकशाही मार्गाने राहण्याचं स्वतंत्रता हिरावून घेण्याचं एक विधेयक आहे। महाराष्ट्र सरकारने हे रद्द करावे अशी मागणी या निदर्शनातून करण्यात आली। त्यामध्ये सामान्य जनतेला कुठल्याही प्रकारचे सरकारच्या विरोधात आपले मत मांडता येणार नाही किंवा काहीही बोलता येणार नाही असा कायदा महाराष्ट्रातील जनतेला नको आहे। महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता हे संपवण्याची जणू काही सुपारीच घेतली आहे। या देशातला दलित, कष्टकरी, आदिवासी, बहुजन समाजातील लोकांनी या प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवू नये यासाठी हे जन सुरक्षा विधेयक लागू केलं आहे। जन सुरक्षा विधेयक म्हणजे लोकशाहीवर घाला आहे। लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि आर्टिकल 19 संपवण्याचा डाव आहे। यासाठी भारतीय क्रांती दलाच्या वतीने आम्ही आज निदर्शने करत आहोत। आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सर्व संघटना सोबत घेऊन राज्यभर आम्ही जन सुरक्षा विधेयका विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत। संविधानाने भारतीय लोकांना स्वतंत्रपणे वावरण्याचे, स्वतंत्रपणे बोलण्याचे आणि स्वतंत्रपणे आपले मत मांडण्याचे अधिकार दिलेले असून सुद्धा त्या अधिकारावर घाला घालून अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संकुचित करण्याचा हा प्रयत्न आहे। म्हणून महाराष्ट्र सरकार व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा लवकरात लवकर रद्द करावा, अन्यथा भारतीय क्रांती दल यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर सर्वात मोठे जन आंदोलन तयारीत असेल असे प्रतिपादन भारतीय क्रांती दलाचे अध्यक्ष संस्थापक शैलेंद्रजी मिसाळ यांनी केलं। यामध्ये आंदोलनाच्या अनुषंगाने बरीच उपस्थिती पाहायला मिळाली। जनमत न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।